लंकेंवर काही टीका टिप्पणी केली असेल आणि खरंच प्रश्न पडतो किंवा जेव्हा मोठे नेते करतात तेव्हा ती राजकीय महत्वाकांक्षा असते आणि जेव्हा निलेश लंकेंसारखा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती एखादा विचार घेतो तेव्हा तो त्याचा मोह असतो। देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष महबूबाई शेख, नगर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फलके, प्रताप काका ढाकणे असतील, आमदार प्राजक्तदादा तनपुरे असतील, पुण्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, पुण्याचे शहराचे अध्यक्ष प्रशांतजी जगताप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काही दिवसांपूर्वी ज्यांच्या नावापुढं आणि नंतर आपल्याला जे तुमच्या मनात आहे ते घडवण्यासाठी ज्यांच्या पुस्तकाचं आज इकडे प्रकाशन झालं ते माझे मित्र लोकनेते आमदार निलेशजी लंके आणि आपण सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय। खरं तर फार वेळ बोलणार नाही, अगदी मोजक्या गोष्टी सांगेल। मगाशी निलेशजी लंके म्हणाले ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराबरोबर आहे। आज महाराष्ट्रभर फिरताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार हा समोर फोफावताना दिसतो, तो पसरताना दिसतो। काय आहे नेमका आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार? तर हा विचार शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, हा विचार तरुणांच्या भविष्याचा आहे आणि हा विचार महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे। मगाशी प्रताप काका म्हणाले की विमानात आणखी एक सीट ठेवायला पाहिजे। काका, तो दिवस दूर नाही का नंतर चार्टर्ड विमानच ठेवावं लागेल, सीट जास्त लागणार आहेत। मगाशी काही पत्रकार बांधवांनी सांगितलं, काही मोठ्या नेत्यांनी आमच्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निलेश लंकेंवर काही टीका टिप्पणी केली असेल आणि खरंच प्रश्न पडतो किंवा जेव्हा मोठे नेते करतात तेव्हा ती राजकीय महत्वाकांक्षा असते आणि जेव्हा निलेश लंकेंसारखा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती एखादा विचार घेतो तेव्हा तो त्याचा मोह असतो। जर सर्वसामान्य कुटुंबातल्या कुठल्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने टार्गेट केलं जात असेल तर चेन्नई एक्सप्रेस मधला डायलॉग कदाचित मोठे नेते विसरत असतील, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन। आणि साहेब, ही सर्वसामान्य माणसाची जी ताकद आहे, नगरमध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा जेव्हा जे प्रयोग आयोजित केले होते, अत्यंत देखणं आयोजन निलेश लंके प्रतिष्ठानच्या संपूर्ण टीमने केलं होतं। तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मानाचा मुजरा करतो। पण हे आयोजन करत असताना नगरच्या मनात काय आहे याची चुणूक ही दक्षिण नगरच्या प्रत्येक नागरिकांना दाखवून दिली होती। अक्षरशः लाखांच्या संख्येने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अनुभवण्यासाठी जेव्हा दक्षिण नगरचा प्रत्येक नागरिक येत होता तेव्हाच हे कळून चुकलं होतं की हा इतिहास नगरच्या काळजावर कोरला गेलाय, की महाराष्ट्राचा, की इतिहासात महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही आणि यापुढे सुद्धा झुकणार नाही। आणि म्हणूनच मी निलेशजी लंकेंच्या या पुस्तकाबद्दल मनापासून स्वागत करतो आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी जी भेट खरं तर लोकनेते निलेश लंकेंच्या हातात दिली आहे, त्यावरून आई जगदंबेकडे आपल्यासाठी एवढीच प्रार्थना करतो की आता बळकट हाताने मशाल पेटवून दिल्लीच्या कांठळ्या बसतील अशी विजयाची तुतारी फुंकण्याची ताकद आई जगदंबा आपल्याला देव। धन्यवाद। जय शिवराय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।